लाडक्या बहिणींना भेटतील। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या सर्व काही बातम्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका, रोज अपडेट पाहायला मिळतील। शेतकरी मित्रांनो, बारदाण्या अभावी सोयाबीनची खरेदी झाली आहे। बंदखेड तालुक्यातील स्थिती, नोंदणीधारक शेतकऱ्यांकडून केंद्राविरोधात संताप पाहायला मिळत आहे। अशा प्रकारची बातमी आहे, त्यातले त्या शेतकऱ्यांना दिलासा देणारे अपडेट आलेले आहे। व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। महत्त्वाचे अपडेट आहे, आता तुरीची शासकीय खरेदी होणार। 2.97 लाख टन लक्ष्याचे 22 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची मुदत। सध्या जर पाहायला गेलं तर तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, त्यातले त्यात देशभरातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता मोठ्या प्रमाणामध्ये निधी। शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच हे पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान साहेबांनी दिलेली असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा जे आहे ती मिळणार आहे। पीएम किसानचे आतापर्यंत 18 हप्ते मिळाले, आता 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 24 फेब्रुवारीला जमा होणार आहे। त्यातले त्यात नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। 10 जिल्ह्यांची नावे आपल्याकडे आलेली आहेत, ते जिल्हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचा जिल्हा कमेंट करून कळवा। महत्त्वाचे अपडेट आहे, सोयाबीनला 6,000 रुपयांचा दर देण्याच्या आश्वासनाची काय झाले? नाना पटोले यांचा राज्य सरकारला सवाल। सोयाबीनला 6,000 रुपयांचा दर देणार होता, ते का दिला नाही असा त्यांचा प्रश्न। महत्त्वाचे अपडेट, शेतकऱ्यांच्या डोक्यावर 33.50 लाख कोटीचे कर्ज। महाराष्ट्रात सर्वाधिक 60.68 लाख शेतकऱ्यांची थकबाकी। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांबाबत ही महत्त्वाची अपडेट आहे, मोठे कर्ज। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। कांद्याला 2,800 रुपयांचा पुणे या ठिकाणी दर। मोठी बातमी, देशातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, अर्थसंकल्पात घेतले शेतकऱ्यांसाठी 3 मोठे निर्णय। यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत जाणार आहे, कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मोठे बजेट पीएम किसान योजनेसाठी देखील देण्यात आले। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आहे हरभरा 81 ही व्हरायटी, इनोव्हेज 81 ही व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता। पंजाब डक काय म्हणाले पहा। आणि मेहनत केल्याने असा हरभरा येऊ शकतो हे मी तुम्हाला दाखवून दिलं आहे। आणि आज याला जवळपास 107 दिवस झालेत। खरं तर 105 दिवसाचीच व्हरायटी, पण इतक्या दाट आहे, असे बूड झालेले। सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार नुकसान भरपाईचे देखील वितरण। त्यातले त्यात पीक विम्याबाबत देखील आले दिलासा देणारे अपडेट। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केलेले आहेत। आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यामध्ये तालुक्यांची नावे देखील आपल्याकडे आलेली आहेत, मात्र काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाहीये। त्याबाबतची अपडेट पुढे पाहणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राइब करू शकता। यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातील 13,410 शेतकरी हे आपल्याला पात्र पाहायला मिळत आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यामध्ये अशा प्रकारे निधी वितरित केला जाणार आहे। दुसऱ्या क्रमांकावरती कळमनुरी तालुक्यामध्ये 15,256 शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार आहे। तिसऱ्या क्रमांकावरती सेनगाव तालुका आहे, 45,790 शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता जमा केले जाणार आहेत। अजून काही जिल्ह्यांचे अपडेट पुढे पाहूयात, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। दूध अनुदानाची 11 कोटी रुपये थकले, सरकारला आली जाग। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे, कारण की सध्या स्थितीला दूध अनुदानाची 11 कोटी रुपये थकलेले आहेत। मागच्या वेळेसच एका टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळालेली होती, त्यातली त्यात आता ज्या ती काही शेतकऱ्यांची 11 कोटी तसेच राहिल्याची माहिती मिळत आहे। मात्र आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सरकारला जाग आली। सर्वात मोठी बातमी, वाहून जाणारे पाणी थेट गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाडा दुष्काळ मुक्त करणार। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा निर्धार, वर्षभरात नदीजोड प्रकल्पांचे काम सुरू होणार। त्यातली त्यात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जाणाऱ्या योजना राबवणार असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे देवाभाऊ यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिले।
सर्वात महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यावरती 165 कोटींचा निधी, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा. सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली असून अखेर शेतकऱ्यांची खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे. संत्रा फळ गळतीसाठी शेतकऱ्यांना आता तब्बल 100 नव्हे तर 165 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. थेट रक्कम ही खात्यावरती जमा झालेली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यातली त्यात आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अमरावती, अकोला, बुलढाणा तसेच आर्वी, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मदत मिळालेली आहे. अजून काही जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या असून त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे. त्याकरिता व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात ते देखील कमेंट करून एकदा सांगा. सर्वात मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी कांद्यावरील निर्यात शुल्क माफीसाठी आग्रह धरा. महाराष्ट्रातील कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने माफ करण्यासाठी केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मोठा दिलासा मिळेल. महत्त्वाची अपडेट, राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने निश्चित केलेल्या 100 दिवसांच्या उद्दिष्टापैकी मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत 1,50,304 सौर पंप बसवण्याचे उद्दिष्ट महावितरणाने पूर्ण केलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. ही योजना जिल्ह्यापुरती नव्हे तर राज्यापुरती. सर्वात मोठी बातमी, गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकले. सोयाबीन खरेदी महाराष्ट्रामध्ये अव्वल. सध्या जर पाहायला गेलं तर तब्बल सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक खरेदी ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलेले असून सोयाबीन खरेदी ही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणात झालेली आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळत आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे तूर उत्पादकांसाठी. तुरीला जळगाव या ठिकाणी 6,610 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे. सरासरी दराचा विचार केला तर 6,400 रुपये तर कमीत कमी 6,000 रुपयांचा बाजारभाव आहे. आवकेचा विचार केला तर 154 क्विंटलपर्यंत ही आवक आलेली होती. आता राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल. तुरीच्या दरात थोडीशी सुधारणा. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, पुढील जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी आलेली आहे. आता कोणत्या तालुक्यात किती निधी वाटप होणार आहे ते आपण पाहणार आहोत. सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाईचे वितरण हे आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता पैशाचे वितरण केले जाणार आहे. त्यातील काही तालुक्यांची नावं आलेली असून यामध्ये जर पाहायला गेलं तर वसमत या ठिकाणी 20,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईचे पैसे वाटप केले जाणार आहेत. यामुळे वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळेल. अजून बऱ्याच तालुक्यांचे अपडेट व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. तर सेनगाव तालुक्यात 45,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे दिले जाणार. सर्वात मोठी बातमी येत आहे सांगली जिल्ह्यातून. सांगली जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला. सांगलीत हळदीला क्विंटलला 10,000 नव्हे 20,000 नव्हे तर 21,000 रुपयांचा मिळतोय दर. सध्या जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे. त्यातली त्यात आता मोदींकडून PM किसान योजनेचे देखील पैसे 24 तारखेला येणार आहेत. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबरच म्हणावं लागेल. तसेच आता पुढील अपडेट देखील पाहणार आहोत. सर्वात मोठी बातमी आहे पीक विम्यासंदर्भात. कोणत्या तालुक्याला किती कोटी रुपये मिळणार त्याबाबतची आली अपडेट. सध्या जर पाहायला गेलं तर 419 कोटी रुपयांचा निधी हा वाटप केला जाणार आहे. मागच्या वेळेस हीच अपडेट आपण लोकमत पेपरवरती पाहिलेली होती. मात्र शेतकऱ्यांना वाटत होते मदत निधी मिळतो की नाही. मात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती रक्कम ही जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. त्यातली त्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचे जिल्हे देखील कमेंट करून सांगितलेले आहेत. ते जिल्हे म्हणजे हिंगोली जिल्हा आहे. तर हिंगोली जिल्ह्यात देखील 419 कोटी मिळणार आहेत. त्याकडील पुढील तालुका औंढा तालुक्यासाठी 69 कोटी रुपये मिळणार असून यामध्ये सेनगाव तालुक्याला 93 कोटी, कळमनुरी तालुक्याला 85 कोटी रुपये तर हिंगोलीसाठी 81 कोटी 44 लाख रुपयांचे हे वाटप केले जाणार आहे. थेट हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार असल्यामुळे चांगला दिलासा मिळत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम देखील जमा करण्यात आलेली आहे. अजून बऱ्याच काही अपडेट आपल्याला पाहायचे आहेत. मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात महत्त्वाची बातमी, शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती लवकरच होणार आहे 2,000 रुपये जमा. मात्र त्यासाठी तात्काळ करावे लागणार एक काम. सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आनंद वार्ता आहे. यामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर
PM किसान योजनेचे पैसे तर वाटप होणार, मात्र त्यासाठी आता तुम्हाला EKYC तात्काळ म्हणजे एकदम अर्जंट करावी लागणार आहे, अशा सूचना देखील आता देण्यात आलेल्या आहेत. सध्या जर पाहायला गेलं तर EKYC केले की लगेच 24 फेब्रुवारी रोजी तुमच्या खात्यात पैसे येणार. हरभऱ्याला मुंबई या ठिकाणी 8,800 रुपयांचा अधिकचा दर मिळत आहे, म्हणजे जास्तीत जास्त दर 8,800 रुपये आहे. दरात चांगली सुधारणा दिसते. कमीत कमी दर 7,000 रुपयांचा मिळतोय, तसेच सरासरी दर 8,200 रुपयांचा. आवकेचा विचार केला तर मुंबई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक 894 क्विंटलपर्यंत आलेली होती. आवक देखील मोठ्या प्रमाणात आली, दरात देखील सुधारणा झाली. सर्वात महत्त्वाची बातमी, नाशिक परिमंडळात 22,509 शेतकऱ्यांना मिळाले सौर पंप. महावितरणाने 100 दिवसाची उद्दिष्ट 60 दिवसात केले पूर्ण. सध्या जर पाहायला गेलं तर नाशिक परिमंडळात 22,509 शेतकऱ्यांना सौर पंप मिळालेले आहेत. विना विजेचे आता शेतकऱ्यांना जे आहे ती पाणी. अतिशय महत्त्वाची बातमी आपण तर पाहिलेली आहे. PM किसानचे पैसे कधी मिळणार, पीक विमा कोणत्या जिल्ह्यात जमा होणार, त्यातली त्यात अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यातील शेतकरी मित्रांनो, जर हरभरा काढणी आली असेल तर बिनधास्त काढून घ्या. राज्यात पाऊस पडणार नाहीये. आता लवकरच जी आहे ती उन्हाळ्याची चाहूल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. त्यातली त्यात आता रोज महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी या चॅनलवरती देत असतो. त्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोज अपडेट पाहायला मिळतील. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.